हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर इथे लग्नाचं दळण नेसण्याचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या इकडं असं प्रथा आहे, ती म्हणजे पद्धतच आहे की जेव्हा लग्न असतं मुलीचं असो किंवा मुलाचं आणि जेवणाचा कार्यक्रम असतो ना, तर त्याचं दळण जे असते ना ते गावातील पूर्ण महिला बोलवतात आणि त्यांच्याकडून मग ते गहू निसून घेतात. त्यालाच दळण निसण्याचा कार्यक्रम म्हणतात. तर इथं चाललंय दळण निसणं. हळूहळू सर्व महिला येत आहेत. ज्यांची जी भावकी असते म्हणजे ज्यांच्या घरी लग्न असते ना, त्यांच्याच भावकीमधील काही महिला आहेत ना गावामध्ये जातात बोलवायला. आणि आता इथं दळण निसण्याचा कार्यक्रम चालला. इथं माझी बहीण आहे ते आणि काकू आहे. ज्यांनी ज्यांनी दळण निसून ते टोपल्यामध्ये टाकतात आणि ते भरत आहेत. ते इथं चालू आहे सर्वांचं निसणं. आता हळूहळू सर्व महिला येतील आणि दळण निसण्याचा कार्यक्रम मग पूर्ण तरी बी 2-2.5 तास लागतात दळण निसायला. इथं सर्व महिला येते. आता कोणी चाय वगैरे बनवते, कोणी कुंकू लावते. मग असं कार्यक्रम असतोय बघा. सरबत घेऊन आला भाऊ, कारण की ऊन खूप आहे. जर ऊन नसतं तर मग चायच बनवला असता, पण खूप कडक ऊन आहे त्याच्यामुळे मग आपलं शरबताचा कार्यक्रम आहे. सॉरी, शरबत बनवलं आहे. इथं चालू आहे. आता हे सर्व काही काही गाणेसुद्धा म्हणतात, पण यावेळेस गाणे काही म्हटले नाही. नाही तर मग गव्हाच्या कार्यक्रमाला पण गाणे म्हणतात लग्नाचे गहू असले तर. असं काही काही ठिकाणची पद्धत वेगळी असते, पण आमच्या इकडची अशी आहे. चालू आहे आता इथं दळण निसणं. सर्वजण निसतील आणि थोडं थोडं निसतात. असं काही नाही की एकच बाई बसतं, थोडं थोडं निसून जातात. म्हणजे जी पद्धत असते ना ती सांभाळून ठेवण्याचा जो हा प्रयत्न आहे ना आमच्या समाजाचा, तो पुढे चालला आहे. तर हे सरबत वगैरे पिऊन बघा, खूप ऊन तापतंय. गरमीमुळे पूर्ण परेशान होते. 2-3 दिवसापासून चाललं होतं आईचं हा कार्यक्रम ठेवायचा, पण ते काही पॉसिबल झालं नाही. म्हणून तो या उन्हामुळे आणि गावामध्ये भरपूर लग्न असल्यामुळे होत पण नाही. भरपूर ठिकाणी लग्न पण आहे, त्यामुळे टाईम पण नव्हता भेटत. मग आज आईनं म्हटलं की चला आज ठेवूया, म्हणून हा कार्यक्रम चालला आहे. इथं आमच्या मामी पण बसलेल्या आहेत. माझ्या काकू आता चालू आहे. कोणी सरबत बनवते, कोणी सरबत वाटून देते, कोणी कुंकू लावते. सर्व भावकी जे असते ना सर्व मिळून करतात. आणि माझं इथं चाललं आहे बायांसाठी बायांचा शूट करणं. चला म्हटलं थोडा व्हिडिओ घेऊया आणि दाखवूया. आमच्याकडे पण अशा पारंपरिक पद्धती अजून पण चालल्या आहे. तर चला मग बघत राहा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत, समजेल. यानंतरचे पण व्हिडिओ चांगले असतील, कारण की लग्नातल्या पूर्ण पद्धती मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. कारण की प्रत्येक समाजाची पद्धत वेगळी असते आणि आमच्या समाजाची पद्धत अशी आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला सर्वांना सांगू पण. चला मग बघत राहा व्हिडिओ. आता इथं चाललं आहे त्यांचं. आता पूर्ण दळण निसून झाल्यावर मग गाणे पण म्हणतात, पण आज काय कोणी नाही आहे म्हातारा माणूस एवढं गाणे म्हणायला. नंतर गाणे पण असतात. आता इथं दळण निसून ठेवतील, मग हे दळण दळायला देतील. कारण की उद्याचा नाही पण परवाचा कार्यक्रम आहे हळदीचा. हळदीच्या कार्यक्रमात आमच्याकडे जेवण असतं. मुलांकडे हळद आहे तर, आणि लग्न तर तिकडं आहे, त्यामुळे लग्नाच्या दिवशी त्यांच्या इकडे जेवण असतं. म्हणून इथं कार्यक्रम चालला आहे. चला मग बघत राहा आता व्हिडिओ कंटिन्यू. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. चला मग भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.